महाराष्ट्राच्या या अभूतपूर्व अशा उत्साही जनतेला, नाशिककर सगळ्या जनतेला, उत्तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या जनतेला मी मनपूर्वक जय भीम करतो. जय भीम. अरे जोरचे बोलणार जय भीम. सगळ्यांना मानाचा जय भीम. बाबासाहेबांची लेकरं एकत्र आली तर काय करू शकतात त्याचं हे अतिशय उत्तम सुंदर उदाहरण आहे. काय करू शकतो आपण. बाबासाहेबांनी सांगितलं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपण शिकलो. आता आपल्याला संघटनेचं महत्त्व कळलेलं आहे. आपण आपली मूठ आवळलेली आहे. आता ती मूठ अधिक आवळत जायचं आहे. आणि 2019ला जेव्हा बटन दाबायचं आहे तेव्हा वंचित बहुजन आघाडीच्या निशाणावरती जे काही चिन्ह असेल त्या चिन्हावरती बटन दाबायचं आहे. आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कुणाला करायचं आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कुणाला करायचं आहे. अरे एकच साहेब, एकच साहेब. बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं त्या मार्गाने आपण गेलो. आता एकच आपला साहेब बाळासाहेब. बाळासाहेबांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती बसवायचं असं आम्ही भटके विमुक्तांनी सांगितलं. पहिला ठराव पुण्याच्या सभेमध्ये आम्ही भटके विमुक्तांनी केला की बाळासाहेबांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसवायचं. त्याच्या अगोदर धनगर समाजातल्या बांधवांनी निर्णय केला आणि जी काही गेली 70 वर्षातली कोंडी होती ती फुटली. बाबासाहेबांनी आपल्याला 3 हत्यारं लढायला दिली आहेत. त्यातलं पहिलं हत्यार होतं भारतीय राज्यघटना, संविधान. दुसरं हत्यार होतं पक्ष आणि तिसरं हत्यार होतं धम्म. मित्र हो, एक त्यांचा छोटा कार्यकर्ता म्हणून या तिन्ही गोष्टीसाठी मी माझं आयुष्य खर्च केलेलं आहे हे लक्षात घ्या. मी धम्माचं काम केलं आणि आता मी बाळासाहेबांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून लढतोय. तोच संसदेच्या साठी, पार्लमेंटच्या साठी. पार्लमेंटमध्ये नंदीवाला गेला पाहिजे, पार्लमेंटमध्ये डोंबारी गेला पाहिजे, पार्लमेंटमध्ये घिसाडी गेला पाहिजे, पार्लमेंटमध्ये लमान गेला पाहिजे. 70 वर्षामध्ये आम्ही कुणीच तिथं पोहोचलेलो नाही. आम्ही पार्लमेंट बघितलेलंच नाही. का आम्ही या देशाचे नागरिक नाही. आम्हाला तिथं जाताच आलं नाही. किंबहुना आमची बेरीजच कोणी केली नाही. आमच्यापेक्षा धनगर जरा संख्येने मोठे होते. त्यांचाही प्रतिनिधी पार्लमेंटमध्ये कुणी गेला नाही. त्याच्यापेक्षा माळी जरा संख्येने मोठे होते. त्यांचा एकाच दुसरा अपवादाने सोडला तर त्यांचा सुद्धा प्रतिनिधी पार्लमेंटमध्ये गेला नाही. जशी काही मिरालदारी होती यांच्या बापाची, यांच्यासाठी आंदोलन देऊन राखलं होतं बाबासाहेबांनी पार्लमेंट. आम्हाला त्याचं तोंड सुद्धा पाहता येत नव्हतं. आता मला तुम्हाला अशी विनंती करायची आहे की या पार्लमेंटमध्ये बाळासाहेब आंबेडकर भटके विमुक्तांना 2 जागा देणार आहेत. तुम्ही सगळे त्यांना मत देणार की नाही. तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही धम्म स्वीकारलाय. आमची 2 तरी खासदार पाठवणार की नाही. धन्यवाद. धनगर समाजाचे 2 प्रतिनिधी पाठवणार की नाही. माळी समाजाचे 2 प्रतिनिधी पाठवणार की नाही. मुस्लिम समाजाचे 2 प्रतिनिधी पाठवणार की नाही. आणि बारके 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 ज्या ओबीसीतल्या जाती आहेत त्यांचं काय करायचंय. गुरव आहे, मातंग समाज, नामी समाजातला माणूस आहे. या माणसांनी काय करायचं. ही 12 बलुती आहेत, 14 अलुती आहेत. या बारक्या 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 जाती आहेत. बाळासाहेबांच्या बरोबर या सगळ्या जाती आम्ही आणतो. यांच्या 2 जागा निवडून द्यायच्या की नाही.
मग अशा 12 जागा कमीत कमी आपल्याला देशाच्या पार्लमेंटमध्ये पाठवायच्या आहेत आणि या पाठवण्याची जबाबदारी ही बाबासाहेबांच्या आपल्या सगळ्या वारसदारांच्या खांद्यावरती आहे। ही गोष्ट मी आपल्याला सांगतो। आज लिंगायत समाज आपल्या बरोबर येतोय, जैन समाज आपल्या बरोबर येतोय। लिंगायत धर्माच्यासाठी स्वतंत्र मान्यता देण्याच्या संबंधीचा निर्णय वंचित बहुजन आघाडीने केला आहे। एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही असा निर्णय वंचित बहुजन आघाडीने केला आहे। एकही माणूस कुपोषणाने आपलं मूल मरू देणार नाही, याच्यासाठी वाटेल ते करू आणि वंचित बहुजन आघाडी एकही पोराचं कुपोषण होऊ देणार नाही, एकाही मुलाला अडाणी ठेवणार नाही। हे सगळं आपल्याला करायचं आहे। गेली 70 वर्ष बाळासाहेब आम्हाला हरायला घर नाही। बाबासाहेबांनी असं विचारला होता प्रश्न, वेअर इज माय मदरलँड मिस्टर गांधी, आय हॅव नो मदरलँड। आज तोच प्रश्न मी आपल्याला विचारतोय बाळासाहेब, वेअर इज माय मदरलँड, आय हॅव ऑल्सो नो मदरलँड। सांगायला आम्हाला कुठेही गाव नाही, सांगायला घर नाही, राहिला घर नाही, रानामध्ये शेत नाही। अरे मग कुठे देश आहे आमचा? बाळासाहेब तुम्ही आम्हाला पोटाची धरलं पाहिजे आणि आमच्या आग्रह हक्काने कमीत कमी 25 जागा या विधानसभेच्या बाळासाहेब आम्हाला देणार आहेत। 25 जागा डोंबारी, कैकाडी, माकडवाले, वडार, चपरबन, दरवेशी, हे गोसावी, हे सगळे जोशी, डोवरी, हे सगळे पार्लमेंट सभागृहामध्ये विधिमंडळाच्या पाठवायचे। मुंबईच्या 25 जागा त्यांनी आम्हाला देऊ केलेल्या आहेत। तुम्ही सगळे मत देणार की नाही? डोंबाऱ्याचं एकच घर असणार, मत देणार का नाही? कैकाड्याचं एखादंच घर असणार, मत देणार का नाही? त्याची जात बघत बसला तर आम्ही मेलो का नाही? त्या आता जात बघायची नाही। बाळासाहेबांनी दगड उभा केला तर दगडाला सिंदूर लावायचा आणि जा पार्लमेंटात सांगायचं। बाळासाहेबांनी दगड उभा करू दे, दगडाला मत द्यायची। आम्ही काय मागून राहिलोय? आम्हाला 70 वर्षानंतर प्रतिनिधित्व द्या, आमचा एक तरी माणूस पार्लमेंट मध्ये पाठवा। अरे देशाची सारी सेवा तर आम्हीच केली, तुमचे वाडे आम्ही बांधले, तुमची घरं आम्ही बांधली, तुमचे रस्ते आम्ही केले, तुमच्या रेल्वे आम्ही घातल्या, तुमच्या रेल्वेचे रूळ आम्ही पसरले, तुमचे विमानतळ आम्ही बांधले। आम्हाला काय मिळाले? काय दिलं आम्हाला? 70 वर्षाच्या बजेटमध्ये आमच्यासाठी तरतूदच नाही बाळासाहेब। अर्थमंत्र्याला सुद्धा माहिती नव्हतं की ही तरतूद नाही। एकदा सुप्रिया सुळे आणि मी अर्थमंत्र्यांच्या दारामध्ये जाऊन बसलो या सगळ्या पोरांच्या जेवणाच्यासाठी। महाराष्ट्रातल्या अर्थमंत्री आमचे जयंतराव पाटील होते। जयंतरावना म्हणलं, जयंतराव आम्हा पोरांना या आश्रमशाळेतल्या जेवायला पैसे पाहिजेत। जयंतराव म्हणाले, असं कसं होते? तुम्हाला पैसे तर दिलेच पाहिजेत, तुम्हाला पैसे का देत नाहीत? मी म्हणलं नाहीत मिळत आम्हाला, ही वस्तुस्थिती आहे। आजही आश्रमशाळेतल्या पोराला एका वेळेला जेवायला फक्त 15 रुपये मिळतात। 15 रुपयामध्ये वडापाव सुद्धा मित्रांनो मिळत नाही। आज हजारो लाखो मुलं शिकतायत, त्या मुलांना एक वेळच्या जेवणासाठी फक्त 15 रुपये मिळतात। अर्थमंत्र्यांना विचारल्यावर त्यांनी सेक्रेटरीला बोलवलं, त्याला सांगितलं तात्काळ GR काढा आणि जेवायला पैसे द्या। सेक्रेटरी हात बांधून शांत उभा राहिला आणि तो म्हणाला, सर यांना पैसे देता येत नाहीत। जयंत पाटील पण वैतागले, ते म्हणाले असं कसं आहे? म्हणाले हे सगळ्यात जास्त गरीब आहेत, हे सगळ्यात जास्त मागे पडलेले आहेत, यांना तर पहिल्यांदा द्यायला पाहिजे। तो सेक्रेटरी पुन्हा म्हणाला, सर ते सगळं बरोबर आहे पण पैसे देता येत नाही। का देता येत नाहीत? आता फाईल घेऊन आम्ही सही करतो। ते म्हणाले, सर पैसे देता येत नाहीत, फाईलच यांची नाही। अर्थमंत्री त्यांच्या तोंडाकडे बघायला लागले, त्या सेक्रेटरीच्या।
असं कसं आहे? पाहिलंच नाही कशी काय? अहो म्हणली यांचं खातच नाही. बजेटमध्ये भटक्या विमुक्तांचं खातं नाही, 70 वर्षात नाही. मग अर्थमंत्री सुद्धा जरा खोलात गेले आणि म्हणाले असं कसं होईल? म्हणाले त्याची तरतूद का केली नाही? म्हणले तरतूद करता येत नाही, ते प्लॅन मध्ये पण नाहीत आणि सब प्लॅन मध्ये पण नाहीत. म्हणजे आदिवासींसाठी केलेला जो ट्रायबल प्लॅन आहे त्याच्यामध्ये भटके विमुक्त नाहीत. शेड्यूल कास्ट साठी जो प्लॅन केलेला आहे त्याच्यातही भटके विमुक्त नाहीत. या दोन्ही प्लॅन मध्ये नसल्यामुळे ह्यांना बजेटच नाही. बाळासाहेब म्हणून मी सारखं प्रत्येक सभेत सांगतोय, बाळासाहेब वाटेल ते करा आणि मला तेवढा अर्थमंत्री करा. हिच्या बायला ह्यांना दाखवतो हात. मला करा असं, याचा अर्थ मला करा असा नव्हे. पण ही जी गरीब माणसं यांच्यासाठी तर काय तर करा ना. 15 रुपये एका पोराला जेवायला देता, लाज वाटत नाही? तुमच्या बुटाचं पॉलिश सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त महाग आहे. मुख्यमंत्र्यांचा तो कोट आहे ना, तो रोज असे बटन बिटन घालून छानपैकी दिसतो. ते मुख्यमंत्र्याचं वरचं कोट आहे ना, त्याच्या धुलाईची किंमत सुद्धा 15 रुपयापेक्षा जास्त असेल. अरे ही गरीब माणसाची क्रूर केलेली थट्टा आहे. आता पायतान हातात घेतल्याशिवाय फडणवीस आम्ही थांबत नाहीये, तुम्ही ध्येयात घ्या. हा तळ ढवळायचं काम चालू आहे. आणि तुम्हाला माहिती आहे खालचं गाडगं सगळ्यात मोठं आहे, मग त्याच्यावर बारकाय, मग त्याच्यावर बारकाय, मग त्याच्यावर बारकाय, आणि वरवर बुंडुकलाय. त्या बुंडुकला सगळं खाते. ही उत्तरांड आपल्याला तोडल्याच्या शिवाय जमायचं नाही, म्हणून तळ ढवळायचं काम चाललेलं आहे. तळामध्ये हजारो जाती पडलेल्या आहेत, या राज्यकर्त्यांना माहिती नाहीत. अर्थमंत्री गप्प बसले. ते म्हणाले लक्ष्मणराव सॉरी, पैसे वाढवू शकत नाही, पण वाढवण्याचा प्रयत्न करू. म्हटलं कशातनं करणार? मग तुम्ही म्हणाल कशातनं पैसे देतात? हे 15 रुपये तर मुख्यमंत्री फंडातनं. बाळासाहेब आम्हाला मुख्यमंत्री फंडातनं पैसे मिळतात, आम्हाला कुठलाही पैसा मिळत नाही. 70 वर्ष आम्ही त्यांच्या दारामध्ये खेटे घालत राहिलो आणि टाचा झिजल्या आमच्या, पण आमच्या दुःखाची कणवगोळी केली नाही. ज्या बाबासाहेबांच्या आशीर्वादाच्या मुळे मी आज तुमच्या पुढे बोलायला उभा राहिलोय. एरवी गाढवाच्या माग हागंदारीमध्ये राहिलो असतो. बाबासाहेबांच्या मुळे पुस्तकं लिहू शकलो, ती पुस्तकं जगभर गेली. मला याचा अभिमान आहे की एका कायकड्याच्या पोराच्या हातामध्ये बाबासाहेब पेन दिलं आणि ते पण जगभरात पुस्तकं त्याची पोहोचवली. ही सामान्य गोष्ट नव्हती. बाबासाहेबांच्या आमच्यावरती इतके उपकार आहेत की आमची चामडी काढून त्याचे जरी बूट बाळासाहेब तुमच्या पायात घातले तरी तुमच्या कुटुंबाचे उपकार आमच्यावरनं फिटणार नाही, ते आम्ही सांगतो. म्हणून किसनरावनी डोळ्यात पाणी आणून सांगितलं की बाळासाहेब वाटेल ते झालं तरी आम्ही तुमची साथ सोडणार नाही. कारण आमच्या पिढीला हे कळलेलं आहे की बाबासाहेब तुमचा बाप होता असं नाही, बाबासाहेब आमचा सुद्धा बाप होता. म्हणून बाबासाहेबांच्या रस्त्यानं जाण्याचा निर्णय केला. अनेकांना तो आवडला नाही, मी त्याची पर्वा करीत नाही, कारण माझ्यापेक्षा माझा समाज मोठा आहे. मला काय मिळालं यापेक्षा माझ्या समाजाला काय मिळालं हे महत्वाचं आहे. आणि माझ्या समाजाला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत लढत राहणं हे बाबासाहेबांनी मला सांगितलंय की मेलेलं मेंढरू आगीला भीत नाही, भ्यायचं कारण नाही. संकट किती आली तुम्हाला माहिती आहे. रोज संकटांचा पाऊस आहे, रोज काही ना काही वाट्याला ठेवलेला आहे. पण ज्यांच्या शिव्या खात आणि ज्यांचे शाप भोगत, ज्यांचा मार खात मी लहानाचा मोठा झालेलो आहे, त्यांच्या शिव्याच्या पानं मला फरक पडत नाही. पण मी एवढंच सांगतो की गरीब माणसं जेव्हा चिडतात, संतापतात, तेव्हा पृथ्वी सुद्धा डगमगायला लागते. फडणवीस, पृथ्वी सुद्धा डगमगायला लागते. आम्ही त्याची पर्वा करीत नाही. बाळासाहेबांना एवढा शब्द होतो, बाळासाहेब मी तुम्हाला काही मागितलेलं नाही आणि मी तुम्हाला काही मागणारही नाही, पण ज्या जनतेच्यासाठी हा आक्रोश चाललेला आहे त्या जनतेच्यासाठी तुम्ही जर काही केलं नाहीत तर बाबासाहेब तुम्हाला सुद्धा बाबासाहेब माफ करणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. आम्हाला सगळ्यांना ही लढाई आहे आमची.
ही मताची केवळ लढाई नाही, ही आमच्या अस्तित्वाची लढाई आहे. या पद्धतीनं आम्ही ती लढतो आहोत. मित्र हो, शांतपणे ऐकलं मी आपलं अतिशय आभारी आहे. बाळासाहेबांना ऐकायचंय, थंडी वाढली आहे मला माहिती आहे. मी सर्वांना शांतपणे ऐकल्याबद्दल आभार मानतो. जय भीम, जय भारत.